आणि म्हणून काही लोक नेहमी आरोप टीका, अधिवेशन झालं की पायऱ्यांवर एक दिवस पण असा गेला नाही की सरकारला शिव्या दिल्या नाही, सरकारच्या विरोधात बोलले नाही. शिव्या शाप कायम आम्ही ऐकत असतो, परंतु आम्ही नेहमी म्हटलं की शिव्या शाप आणि आरोपाला उत्तर आम्ही आरोपातून देणार नाही, आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून ती कामं या राज्यभरामध्ये सुरू आहेत. विकास आणि कल्याण, म्हणजे एकीकडे विकास चालू आहे, बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, आणि दुसरीकडे लोक कल्याणकारी योजना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केल्या. कधी विचार तरी केला होता तुम्ही? तुम्हाला पण हे अनपेक्षित होतं? हा एवढा मोठा निर्णय सरकार घेईल असं तुम्हाला वाटलंच नव्हतं. एकदम तुम्ही लोकसभेच्या त्या आनंदामध्ये मग्न होते, आणि काय त्याला म्हणतो आपण, आणि जेव्हा या योजना आम्ही घोषित केल्या त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्यांचे चेहरे देखील बघण्यासारखे होते. आणि त्या योजनांचा लाभ आपल्या देखील मतदारसंघातल्या लोकांना मिळेल. आमच्याकडे दुजाभाव नाही, आमच्याकडे भेदभाव नाही, आम्ही सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. आज मी एकच सांगतो आपल्याला, विजयराव त्या दिवशी म्हणाले आपण वर्ल्ड कप जिंकला T20चा, किती अभिमान वाटला आपल्याला. अरे या चौपाटीवर लाखो लोक आले, भीती वाटली काय होईल याच्यामध्ये. पोलिसांनी योग्य नियोजन केलं, पोलिसांनी सगळं एकही कुठलाही इन्सिडेंट न होता एवढी लाखोंची गर्दी त्या ठिकाणी कंट्रोल केली. मुंबईकरांचं स्पिरिट आपण पाहिलं आणि खेळाडूंचं स्पिरिट आपण पाहिलं, आणि यामध्ये खरं म्हणजे त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आपलं हे गौरव आहे देशाचा, आणि त्यांना आम्ही विधानसभेमध्ये आणलं, त्यांचा गौरव केला. 11 कोटी रुपये काय हो, 11 कोटी रुपये, 11 कोटी रुपये त्यांना आपण त्या टीमला देण्याचा निर्णय घेतला. लगेच तुम्ही म्हणालात 11 कोटी रुपये सरकार देते, अरे आपल्याला अभिमान पाहिजे. ती टीम T20 आपल्या इंडियन टीम, भारतीय टीम जिंकली, याचं तुम्हाला काय दुःख आहे? तुम्हाला आनंद नाही? अरे विजयराव, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बघा ऐका, तुम्ही सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय गुजरातची बस आली, अरे काय कद्रूपणा. गुजरात काय देशात नाही, आणि टीम काय देशाची टीम होती. आपल्याला गुजरातची हळद चालते ना गुजरातची, आणि म्हणून अरे बाबा ते बघा तुम्ही नंतर, पण गुजरातची बस चालत नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला 11 कोटी जे बोलतोय नाना, तुम्ही आमच्या अजितदादा इथं बसलेले आहेत. अरे किती मोठा आपण अर्थसंकल्प बजेट केलं. 11 कोटी फक्त त्यांचा कुठला तरी खिसा हलवला तरी 11 कोटी निघतील. एवढे पैसे आहेत आमच्याकडे, सरकारकडे. या सर्व पैशाचं नियोजन, सर्व योजनांच्या पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही खरं म्हणजे कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता, आणि इंडियन टीमचा 11 कोटी दिल्यावर तुम्हाला पोटात दुखतं. अरे ज्या कसाबने ओंबळे, अख्ख्या गोळ्या ओंबळेनी पोटामध्ये घेतला नाही, बिलकुल तुम्हाला परत सांगायला पाहिजे ना. तुम्हाला विसरता. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी जरा ऐकायचं शिका. तुमचं मी शांतपणे ऐकलो. आणि म्हणून हे सरकार जे आहे ना, खरं म्हणजे 2.5 वर्षात आम्ही काय केलं याचा सगळा लेखाजोखा तुम्ही घ्या. 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षात महाविकास आघाडीचा घ्या, आणि 2 वर्षाचा महायुतीचा घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांना, मगाशी नानाभाऊ म्हणाले शेतकऱ्यांना किती पैसे दिले, अरे तुम्हाला पूर्ण खात्यामध्ये किती पैसे गेले याची पूर्ण आकडेवारी देतो मी, पूर्ण आकडेवारी. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेन की मगाशी आपण म्हणालात गुंतवणूक किती आली, कुठे होते गुंतवणूकचा? 2 वर्षात 1,04,000 कोटींची
1,37,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली आणि 2,39,000 कोटी आपल्याला परदेशी गुंतवणूक FDI आलं. तुमच्या काळामध्ये, तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा पहिल्या नंबरवर आलो आम्ही. आणि म्हणून कुणाच्या, ऐका ना, गुजरातला मागे टाकलंय, कर्नाटकला मागे टाकलंय. तुम्हाला सांगतो, कुणाच्या काळात पळाले उद्योग, कुणाच्या काळात पळाले सांगा बाबा, तुम्ही खरं सांगा. वेदांत, फोक्सकॉन 2च महिने झाले होते आमच्या सरकारला येऊन. अरे लगेच आमच्यावर आरोप केले, सरकार उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले.